नमस्कार, मी शीतल राजे शिर्के. लोकवृत्तमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. पाहूयाच्या ठळक घडामोडी. महाबळेश्वरमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न. कोल्ड्रिंकमध्ये अल्कोहोल मिसळून विकण्याच्या ठिकाणांवर राज्य उत्पादन शुल्काचा छापा. सुमारे 18 लाखांचा मुद्देमाल जप्त. गिरिजा हॉस्पिटलमध्ये आधुनिक उपचार पद्धतीचे उद्घाटन. वीज कंपनी सेवक सहकारी पतसंस्थेच्या 11 जणांवर गुन्हा. संगनमताने 14 लाखांचा अपहार. रानडुकरांच्या उपद्रवामुळे ज्वारीचे नुकसान, शेतीला मोठा फटका. पेटा कायदा हटवा आणि बैलगाडी शर्यती बंदी उठवण्याच्या मागणीसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामधील टॉवरवर चढून केले आंदोलन. बातमीपत्र सविस्तर. महाबळेश्वरमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व चैतन्यमय वातावरणात पार पडला. महाबळेश्वरचे तहसीलदार माननीय अमोल कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी तहसीलदार रमेश शेंडगे व महाबळेश्वरच्या मुख्याधिकारी आशा राऊत, महाबळेश्वरच्या नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे व इतर नगरसेवक उपस्थित होते. तसेच महाबळेश्वर गिरिस्थान नगर परिषदेतील नगराध्यक्षा माननीय स्वप्नाली शिंदे, नगरसेवक माननीय कुमार शिंदे, नासिरभाई मुलानी, युसुफभाई शेख, उपनगराध्यक्ष अफजलभाई सुतार, प्रकाश पाटील, संदीप साळुंके, उज्ज्वला तोष्णीवाल, विमलाताई पारठे, संजय पिसाळ, शारदा ढानक, रवींद्र कुंभारदरे, किसन शेठ शिंदे, सुनील शेठ शिंदे, श्रद्धा शेडगे, माननीय नगरसेविका स्नेहल जंगम, सुनीता आखाडे व नगरपालिका कर्मचारी व शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली. तसेच बाजारपेठेमध्ये विविध प्रकारची रोषणाई यावेळी करण्यात आली होती. तसेच शाळेतील मुलांचे चित्ररथ हे आकर्षणाचा विषय ठरला. दरम्यान महाबळेश्वर येथील गोल्फ मैदान हे भारताच्या नकाशासारखे हुबेहूब दिसते. याचे प्रसिद्ध वेण्णा तलावाच्या इथून छायाचित्रकार संजय दस्तुरे यांनी छायाचित्र टिपले आहे. सोलापूर शहरात केवळ अन्न व औषध खात्याच्या परवान्यावर कोल्ड्रिंक उत्पादन करून कोल्ड्रिंकमध्ये अल्कोहोल मिसळून विकण्याच्या ठिकाणांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने 2 कोल्ड्रिंक्स कारखान्यांवर छापा टाकला. दरम्यान 18 लाख रुपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला. कोल्ड्रिंक प्राशन केल्यावर गुंगी येते असे प्राशन करणाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे यात कोणता तरी मादक पदार्थ किंवा अल्कोहोल मिसळलेले जात असावा अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. मान्यताप्राप्त बिअरच्या बाटल्यांमधून कागदी लेबल लावून कोल्ड्रिंक्स विक्री केली जात होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अध्यक्ष सागर धोमकर व त्यांच्या पथकाने नवरंग ड्रिंक्स आणि श्री स्टार ड्रिंक्स या 2 कंपन्यांवर छापा मारला. त्यावेळी तिथले कोल्ड्रिंकची तपासणी केली असता त्यात अल्कोहोल सापडले. त्यानंतर राज्य उत्पादन विभागाने 2 कंपनीतील सुमारे 300 बाटल्या कोल्ड्रिंक्स व कारखान्यातील मशीन जप्त केल्या. तसेच दोन्ही कंपनीचे मालकांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याने अधीक्षक सागर धोमकर यांनी सांगितले. त्या 2 कंपन्यांनी कोणत्या दुकानदाराला कोल्ड्रिंक्स विकल्या त्या दुकानदारावर छापा मारून तिथील माल जप्त करण्यात येणार आहे. तसेच दोन्ही कंपन्यातील कागदपत्रे व रसायन राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केले आहे. जप्त केलेले रसायन पुण्यातील विभागीय प्रयोगशाळेकडे तपासणीस पाठवलेले आहेत. गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसाठी पुणे किंवा मुंबईला जावे लागणार नसून आता त्या साताऱ्यात होणार आहेत. गिरिजा हॉस्पिटलमध्ये आधुनिक उपचार पद्धतीचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीकांत भुई यांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ साताऱ्यात न्यूरोसर्जन म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर सुनील यादव यांनी न्यूरोसर्जरीमध्ये आलेल्या आधुनिक मशिनरी गिरिजा हॉस्पिटलमध्ये बसवल्या आहेत.
त्यामुळे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसाठी पुणे मुंबईला जावे लागणार नसून आता त्या साताऱ्यात होणार आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी सातारा जिल्हा सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित गोडवली या संस्थेतील 11 पदाधिकाऱ्यांनी आपापसात संगनमत करून 11,13,277 रुपयांची फसवणूक केली. सातारा पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. संस्थेचे व्यवस्थापक अरुण शामराव यादव राहणार सातारा, अध्यक्ष उत्तमराव प्रतापराव धनवटे राहणार औंध पुणे, उपाध्यक्ष नामदेवराम घोरपडे शिरूर पुणे, सचिव संपतराव बाबूराव जाधव राहणार टेकवली महाबळेश्वर, शाखा अध्यक्ष नानासो सोनवलकर मंगळवारपेठ सातारा, शाखा सचिव पांडुरंग लालासो निगडे राहणार पुरंदर. या संशयितांनी संस्थेत खोटी कागदपत्रे तयार करून कर्ज दाखवून रकमेची दुसरी कर्जता विल्हेवाट लावली आहे. तर अध्यक्ष साहेबराव गणपती सावंत राहणार खिंडवाडी, उपाध्यक्ष मारुती ज्ञानो पवार कराड, सचिव गुलाब ज्ञानदेव झारड औंध पुणे, शाखा अध्यक्ष अनिल किसन शिंदे शुक्रवारपेठ सातारा, शाखा सचिव सौ संगीता गणेश बावरकर राहणार शाहूपुरी यांनी आपसात संगनमत करून जयंत कुलकर्णी यांच्या अपहरित कर्जात जमा करून फसवणूक केली असल्याची तक्रारीत म्हटले आहे. रानडुकरांच्या उपद्रवामुळे कोरेगावच्या उत्तर भागातील ज्वारीच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. डोंगर पायथ्याच्या भागातील शेतीला याचा मोठा फटका बसला आहे. सध्या ज्वारीचे पीक हुरड्यात आले आहे. पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने सर्वत्र पाणी टंचाई जाणवत आहे. मान्सूनच्या पावसावर विहिरीत जेमतेम पाणी साठले होते. त्यातूनच 2-3दा पाणी देऊन शेतकऱ्यांनी पिके जगवली आहेत. त्याकरिता त्यांना रात्रीचा दिवस करावा लागतो. मात्र पीक हुरड्यात आल्यानंतर रानडुकरांचा उपद्रव वाढला आहे. हरेश्वर डोंगररांगांच्या पायथ्याशी असलेल्या सोळशी, नायगाव, करंजखोप, रणदुल्लाबाद, सर्कलवाडी, राऊतवाडी, अनपटवाडी, शहापूर व आसनगाव या गावांच्या शिवारात रानडुकरांनी धुमाकूळ घातला आहे. रात्रीच्या वेळी रानडुकरांच्या झुंडी शेतात शिरून उभे पीक फस्त करत आहेत. हुरड्यात आलेली ज्वारीची कणसे खाऊन सारे पीक जमीनदोस्त करत असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. 2 दिवसांपूर्वी करंजखोपचे शेतकरी राजाराम नेवसे यांच्या सर्कलवाडी गावाच्या हद्दीतील दिवाण टेक नावच्या शिवारात सुमारे एकरभर ज्वारी रानडुकरांनी भुईसपाट केली आहे. सर्कलवाडीचे सत्यवाद मांढरे यांची ज्वारी हडप झाली आहे. पेटा कायदा हटवा आणि बैलगाडी शर्यत बंदी उठवण्याच्या मागणीसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामधील टॉवरवर चढून आंदोलन केले. 500 फूटवर चढून सामाजिक कार्यकर्ते विजय जाधव यांनी हे आंदोलन केले आहे. सांगलीमध्ये आज कलेक्टर ऑफिसच्या आवारात पेटा कायदा हटवा आणि बैलगाडी शर्यत बंदी उठवण्याच्या मागणीसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामधील टॉवरवर चक्क चढून आंदोलन केले. तब्बल 500 फूटवर चढून हे आंदोलन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ता विजय जाधव यांनी हे आंदोलन केले. या आंदोलनामुळे एकच धावपळ प्रशासनाची उडाली. यावेळी बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी हे आंदोलन तब्बल 2 तास चालू होते. यावेळी प्रशासनाचे अधिकारी आणि पोलीस या कार्यकर्त्याला खाली उतरवण्याचे शर्थीचे प्रयत्न चालू होते. यावेळी विजय जाधव यांनी आपल्या बरोबर रॉकेल ही घेतले होते. पोलिसांनी जर कसलीही जबरदस्ती केली तर जिल्हाधिकारी आवारात स्वतःला पेटवून घेऊ अशी इशाराही दिला.
कळंबे तालुका वाई येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळंबे यांच्या वतीने वार्षिक बाजाराचे आयोजन करण्यात आले होते। हे होते आजचे लोकवृत्त। उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये। तोपर्यंत नमस्कार।